आषाढी वारीनिमित्त जे प्राईम प्रबोधन आहे त्या प्राईम प्रबोधनाचा जो विषय आहे समतेचे दैवत विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर या सत्रामध्ये जे संतांचं जे आंदोलन आहे, हे संतांचं आंदोलन हे भक्ती आंदोलन नसून ते मुक्तीचं आंदोलन होतं. या संदर्भाने जे विवेचन आहे, जे विश्लेषण आहे ते तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रासह विविध राज्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे वारकरी आहेत ते वारकरी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरला येत असतात आणि पंढरपूरला येऊन ते समतेचं जे दैवत आहे त्या दैवताचं दर्शन घेत असतात. त्या ठिकाणी जो नम्र भाव आहे तो नम्र भाव त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आपल्याला जाणवत असतो. विठ्ठल हे एकमेव असं जे दैवत आहे ज्या ठिकाणी सर्व जे लहान थोर आहेत, विशेषतः अभंग या रे लहान थोर, नारी आणि नर, हे सर्व या ठिकाणी हा भेद नाहीये. म्हणजे सर्व जे लहान थोर आहे त्या लहान थोरांना एकत्र करण्याचं किंवा त्यांना एका ठिकाणी येण्यासाठीचं जे आवाहन आहे या अभंगाच्या माध्यमातून तर झालेलं आहे. याचा निश्चित अर्थ असा आहे की या ठिकाणी समता आहे, जी समता आम्हाला भारतीय संविधानामध्ये अभिप्रेत केलेली आहे. निश्चितपणे संविधानाची जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेमध्ये जे काही मूल्य सांगितलेले आहेत त्या मूल्यांची जी जर आपण बॅकग्राऊंड बघितलं, त्याला जर हे बघितलं तर आम्हाला संतांच्या आंदोलनामध्ये, संतांच्या साहित्यामध्ये त्याचं प्रतिबिंब, त्याचा आपल्याला निश्चितपणे जे बॅकग्राऊंड सहजपणे आढळून येते. आजच्या संदर्भात घेतलेला जो अभंग आहे की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे, येणे सोसे मन झाले हाव भरे, परत माघारे घेत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम कुरदे केले घर रीते. या ठिकाणी प्रस्तुत अभंगामध्ये की बोलावा विठ्ठल आणि पहावा विठ्ठल, आपण आपल्या वाणीमध्ये विठ्ठलाचं नामस्मरण असलं पाहिजे आणि जे कार्य आहे, कर्तृत्व आहे, म्हणजे फक्त वाणीच नाही तर करणी सुद्धा त्या पद्धतीची असावी, अशा संदर्भाने संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आवाहन केलेलं आहे. आणि करावा विठ्ठल जीव भावे, जर असं केलं तर निश्चितपणे आपली जी दिनचर्या आहे, जी जीवनचर्या आहे ही सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जर आपण अशा पद्धतीने वागलो तर आपले जे विकार आहेत, पंचविकार आहेत, त्या पंचविकार नष्ट होतील आणि या जी बंधन आहे त्या बंधनापासून सुद्धा आपली मुक्तता होईल. आणि म्हणून तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, आमच्या देहामध्ये जो विठ्ठल भरलेला आहे तो विठ्ठल आम्हाला निश्चितपणे या सर्व जे काम क्रोध आहे याच्यापासून रित करील, मुक्त करील, अशा आशयाच्या संदर्भाने संत तुकाराम महाराजांचा या अभंग याला जोडून परत संत नामदेव असं म्हणतात की तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, निदान विठ्ठल, निरंतर विठ्ठल. विठ्ठल हा आमच्या संपूर्ण म्हणजे जीवनक्रमाचा भाग बनलेला आहे आणि म्हणून त्या जीवनक्रमाचा भाग बनलेला विठ्ठल हे आमचं एकमेव दैवत आहे. याला हे का त्या काळामध्ये आव्हान केलं तर आपल्याला सांगता येईल की त्या काळामध्ये जे 33 कोटी ज्या दैवतांच्या नावाने जी अनेकदा अशी काही आजही आपल्याला काही मंदिरं आढळून येतील की अशी काही दैवत आढळून येतील की त्या ठिकाणी सहजपणे कुणालाही प्रवेश नाहीये. काही व्हीआयपींना प्रवेश आहे तर काही ठिकाणी महिलांना प्रवेश नाहीये. हा जो सगळा पाखंडवाद होता, हे जे सर्व पाखंड होतं, या पाखंडाला नष्ट करण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराजांनी, सर्वप्रथम संत नामदेवांनी वारकरी धर्माचा पाया रचत असताना ही जी चुकीची जी सर्व कर्मकांडे आहेत, हा जो भेदाभेद, हा भेदाभेद नष्ट करण्यासाठी समतेचं जे प्रतीक आहे आणि ते समतेचं प्रतीक असावं, पर्याय असावा म्हणून समतेचं प्रतीक विठ्ठलाला हे केलं आणि त्या विठ्ठलाला ही सर्व या ठिकाणी असणारं जी सर्व विविध
लोक आहेत याच्यामध्ये सर्व नारी नर आहेत, कुणीही त्या विठ्ठलाला भेटू शकतो, त्याचं दर्शन घेऊ शकतो. यामधून एक समता रुजवण्याचं काम झालेलं आहे. आणि म्हणून विठ्ठलाच्या बाबतीमध्ये आपल्याला परत सांगता येईल की बाबा ही जी विठ्ठल आहे आणि आता जी पंढरीची वारी आहे, या पंढरीच्या वारीच्या संदर्भानं परत अभंग आहे संत तुकाराम महाराजाचा. पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत. मी फक्त पंढरीची वारी करतोय, इतर जे तीर्थ आहेत त्या कोणत्याही तीर्थाला मी जात नाही. त्या संदर्भाने त्यांचं पुन्हा आहे, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थाच्या ठिकाणी काय आहे तर धोंडा आहे, धोंडा म्हणजे दगड आहे, आणि पाणी म्हणजे ते त्याला हे कर. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणजे जगद्गुरूचा जो अभंग आहे की पंढरीची वारी आहे माझे घरी, आनिक न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. मी जो एकादशीचं जे व्रत आहे, एकादशी हा फक्त एकमेव उपवास करेल मी, बाकीचा कोणता उपवास करणार नाही. आमच्याकडे ज्या सोमवार वेगळ्याचा, मंगळवार वेगळ्या देवीचा, बुधवार वेगळा, गुरुवार वेगळा, शुक्रवार वेगळा, शनिवार वेगळा, नवे रविवार सुद्धा, हे जे उपवासाच्या नावाने जे थोतांड माजलेलं आहे किंवा हे जे प्रकार आहेत, हे जे व्रत वैकल्य आहेत, जी अनेक व्रत वैकल्यामध्ये अनेकदा विशेषतः स्त्रिया फार मोठ्या प्रमाणामध्ये बळी ठरलेल्या आहेत. या स्त्रिया फार मोठ्या संख्येमध्ये ह्या व्रत वैकल्याच्या जांजाळामध्ये सापडतात आणि त्या ह्या उपवासा तपासामध्ये, ह्या कर्मकांडामध्ये ज्या अडकलेल्या आहेत त्यांना सर्वांना मुक्त करण्यासाठी तर कोणता उपवास करावा तर फक्त एकादशी, आणि ती ही कशी तर उपवासी. त्यासाठी फराळ म्हणून किंवा उपवासाला जे खाल्ल्या जातं, जो साबुदाणा सारखा जो प्रकार आहे, हा फार चुकीचा प्रकार आहे. कारण त्यामुळे अनेकदा अनेक डिसिजेस, अनेक डॉक्टरांचं त्या संदर्भाने जे किंवा आहार तज्ज्ञ आहेत त्यांचा पण अभिप्राय आहे की साबुदाणा हा पचायला फार अवघड आहे, तो फार कठीण आहे, त्यामुळे त्याचं सेवन करू नये. त्या संदर्भाने की म्हणून जगद्गुरूची लाईन आहे की व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. आणि अहर्निशी म्हणजे सतत माझ्या मुखामध्ये फक्त विठ्ठलाचं नाम असेल, नाम विठोबाचे घेईन मी वाचे. माझ्या वाचेला कुणाचं नाव असणार आहे? फक्त विठोबाचं. बीज कल्पातीचे तुका म्हणे. आणि मला फक्त विठ्ठलाचं नाव हे एकमेव दैवत जे आहे आमचं, इतर आमचं कोणतेही दैवत नाही. या संदर्भाने जे विश्लेषण आहे किंवा जे अभंग आहे आपल्याला फार प्रमाण आहे, फार महत्वाचं आहे. यालाच पुढे नेत असताना पुन्हा एकदा संत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठला वाचुनी ब्रह्म जे बोलती ते वचन संत मानू नये. विठ्ठला वाचून जे पण काय इतर जे सांगितलेलं आहे किंवा जे इतर जे देवांचं नाव काढतात ते वचन हे संतांचं नाहीये. विठ्ठला वाचून ज्या ज्या उपासना, विठ्ठलाच्या शिवाय ज्या ज्या उपवास किंवा जे जे व्रत हे आहेत, अवघाची जाणा श्रमचितो. म्हणजे ते काय आहे? फक्त तुमची श्रम आहे, त्याच्यामध्ये काहीही नाही. विठ्ठला वाचून सांगतील गोष्टी वायाती हिपुटी होती जाणा. ते सगळं निरर्थक आहे. पुढे काय म्हणतात? विठ्ठला वाचुनी जे काही जाणती तितुल्या व्युत्पत्ती वावगिया. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, एर तो पसारा वावगाची. अभंगाचं जे शेवटचं चरण आहे त्या शेवटच्या चरणामध्ये आपल्याला आणखीन स्पष्टता जाणवते की तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, एकमेव विठ्ठल हा खरा आहे आणि बाकीचा आहे तो पसारा आहे, तो कचरा आहे, ते भंगार आहे. एर तो पसारा वावगाची. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमचं जे दैवत आहे, आमचा जो ईश्वर आहे, आमचा जो पांडुरंग आहे तो फक्त विठ्ठल आहे. इतर जे सर्व आहे ते पसारा आहे, कचरा आहे. इतकं स्पष्टपणे सांगितल्यानंतरही आमच्या बहुजन समाजाने हे जाणून घेणं, याचा अर्थ अवगत करणे आणि त्याप्रमाणे वर्तन करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आम्हाला या ठिकाणी हा जगद्गुरूच्या संत तुकाराम महाराजांच्या गाथेतला प्रमाण असा अभंग आहे. आम्हाला पुन्हा याला जोडून सांगता येईल की संत नामदेवाने अगदी स्पष्टपणे याला जोडून सांगितलेलं आहे की आमचा एक विठ्ठल प्रचंड, इतर देवाचं न पाहू तोंड. आमचा एक विठ्ठल इतका प्रचंड आहे, इतका प्रभावशाली आहे, इतका एकमेव अद्वितीय आहे की आम्हाला इतर देवाचं तोंड सुद्धा पाहायची गरज नाहीये. एका विठ्ठला वाचून न करू अनेक भजन. अभंगाचं जे दुसरं चरण आहे, संत नामदेवांनी सांगितलेल्या अभंगाचं जे दुसरं चरण आहे, एका विठ्ठला वाचून न करू अनेक भजन. दुसरं कोणतंच भजन आम्ही करणार नाही. आम्हा एक विध भाव. आमचा भाव काय आहे? फक्त कडाण म्हणून इतरा देव. इतरांना कुणालाही आम्ही देव म्हणणार नाही. नित्य करू अभ्यास तुका म्हणे विठुदास. आम्ही विठ्ठलाचे दास आहोत, इतर कुणाच्याही आम्हाला दास नाहीत, कुणाचीही आम्ही भक्ती करणार नाही. एवढ्या स्पष्टपणे सांगितलेल्या संत नामदेवांच्या ह्या ओवी सुद्धा आम्हाला फार मार्मिक आहेत. काय म्हणतात अभंगाच्या? आमचा एक विठ्ठल प्रचंड आहे आणि इतर देवाचं, कोणत्याच देवाचं तोंड सुद्धा पाहायची गरज नाही आम्हाला.
आणि इतकं सर्व असतानाही आमच्यापर्यंत, आमच्या बहुजन समाजातल्या लोकांपर्यंत हे अभंग व्यवस्थितपणे न पोहोचल्यामुळे किंवा ते आमच्या घरामध्ये नसल्यामुळे आम्हाला त्यामध्ये सांगितलेला जो विचार आहे तो क्रांतिकारी विचार, हा विचार आमच्यापर्यंत व्यवस्थितपणे न पोहोचल्यामुळे अनेकदा अनेक जी कर्मकांडे आहेत, अनेक जी दैवत आहेत त्यांचा खूप मोठा भरणा झालेला आहे आणि त्यामुळं आम्ही निश्चितपणे अनेकदा डायव्हर्ट होण्याचं काम होतंय. आणि म्हणून आम्हाला या संदर्भाने आमची जी भूमिका आहे ही भूमिका समजून घेत असताना हे जे सर्व जे हे आहे हे धर्माचं पालन करणे, पाखंड खंडन हे करत असताना हे का करायचं आहे तर हे धर्माचं पालन आहे. कोणता धर्म तर जो मानवता धर्म. जो मानवता धर्म हा जे कर्मकांड आहे करणे, धर्माचे पालन, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवा बेनाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भाड तुका म्हणे साण थोर. आणि प्रसंगी आम्हाला कोणाचीही भीड भार न ठेवता, मग तो लहान असो, मोठा असो किंवा आपल्यापेक्षा श्रीमंत असो, गरीब असो, कुणाचीही भीड ठेवायची नाहीये. आणि जे सत्य आहे ते सत्य लोकांपर्यंत, म्हणजे त्यासाठी आम्हाला प्रभावी शस्त्रांचा, प्रभावी शब्दांचा वापर सुद्धा करावा लागणार आहे. आणि म्हणून त्याला कसं वाटन, तो दुखावन, तो नाराज होईन, यापेक्षा त्याला सांगणं, त्याच्यासाठी तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण, म्हणजे आम्हाला त्याला प्रभावी शब्दात, योग्य शब्दात सांगावं लागेल आणि त्यामधून आम्हाला त्याला बाहेर काढावं लागणार आहे. आणि हे शब्द का महत्वाचे आहेत आणि शब्दाच्या बाबतीत म्हणजे जगद्गुरूचा पुन्हा एक अभंग आहे की आम्हा घर धन शब्दांची शस्त्रे, शब्दांना शस्त्र म्हटलेलं आहे की आम्हा घरी धन शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्द हाची देव. शब्द देवा कोण आहे तर शब्द हाची देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्दांची पूजा करणं महत्वाचं आहे. शब्द फार महत्वाचे आहेत, म्हणून योग्य शब्दांचा वापर करणं किंवा मग यासाठी जे अभंग आहेत हे अभंग फार महत्वाचे आहेत. जे भंग पावत नाहीत ते अभंग. आणि म्हणून आजही जवळपास 450 वर्षानंतरही आम्हाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांचे जे अभंग आहेत, या अभंगामध्ये सांगितलेली जी सर्व भाषा आहे, हे जे परखड विचार आहेत, हे आजही अनेक जे वारकरी विचारांचे लोक आहेत किंवा अनेक जे आमचे जे बुद्धिवंत आहेत ते बुद्धिवंत लोक या विचारांचा अंगीकार करतात, त्याचा प्रसार प्रचार करतात. आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो अभंग आपल्या मूकनायक या वर्तमानपत्रामध्ये वापरला होता, हे आपल्याला सर्वांना. त्याचबरोबर बहिष्कृत भारत हे जे आहे, या बहिष्कृत भारतमध्ये सुद्धा संत ज्ञानेश्वरांची जी ओवी आहे त्या ओवीचा त्या ठिकाणी उल्लेख आपल्याला केलेला सुद्धा आढळून येतोय की ज्यामध्ये बहिष्कृत भारतमध्ये जी ओवी आहे त्या बहिष्कृत भारतच्या ओवीमध्ये आपण जर बहिष्कृत भारत जे आहे त्यामध्ये, आता कोंदंड घेऊन हाती आरूढ पाय ये रथी, देई आलिंगन वीर वृत्ती समाधाने, जगी कीर्ती वाढवी स्वधर्माचा मान वाढवी, या भारापासून सोडवी मेदिनी हे, आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त देई, येथ हे वाचुनी काही बोलू नये. म्हणजे संत ज्ञानेश्वरांची ही जी ओवी आहे ही ओवी आजही आम्हाला बहिष्कृत भारत हे विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले जे पाक्षिक आहे त्या पाक्षिकाच्या जी हेडलाईन्स आहे त्या हेडलाईनच्या आम्हाला समोर त्या नावाखाली आम्हाला दिसून येतंय. म्हणजे संतांच्या विचारांचा प्रभाव निश्चितपणे आमची जी काही मान्यवर आहेत, जी विश्व पुरुष आहेत, ह्या विश्वपुरुषांनी हा विचार स्वीकारलेला होता. आम्हाला परत संत तुकाराम महाराजांच्या जे मूकनायक वर ज्या ओळी आहेत त्या ओळी पण फार महत्वाच्या आहेत. काय म्हणतात त्यामध्ये, ज्या ओळी विश्वभूषण डॉक्टर आंबेडकरांनी मूकनायकवर घेतल्या होत्या, काय करू आता धरुनिया भीड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुक्यांचा जाण, सार्थक लाजुनी नव्हे हित. मुक्या ज्या आहेत त्या मुक्यांना बोलतं करण्याचं काम, त्यांच्या संवेदना, त्यांच्या वेदना, त्यांचा विद्रोह हा मूकनायकच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे केलेलं जे कार्य आहे. आणि म्हणून ही जी नाळ आहे, ही जी जोडणे ही आपल्याला सर्वांना ज्ञात असली पाहिजे. आपल्याला हेही माहित आहे की विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार हे
यांच्यावरती कबीरांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव होता. आणि आम्हाला हे जाणवतंय की लहानपणी स्वतः डॉक्टर आंबेडकर हे कबीरांचे अनेक अभंग जे दोहे आहेत, जे अभंग ज्याला आपण म्हणूया, त्या अभंगाचं त्यांनी वाचन केलेलं आहे. वडिलांना ते वाचून दाखवायचे. आणि कबीर हे असं व्यक्तिमत्व होतं की जे पाखंडवादावरती ज्यांनी फार घणाघात केलेला आहे, प्रहार केलेला आहे. आणि त्यांनी जो सत्य विचार आहे, जो न्याय विचार आहे, जो समतेचा विचार आहे, जो बंधुत्वाचा विचार आहे, त्या विचारांचा प्रसार प्रचार आपल्या दोह्यामधून केलेला आहे. आणि विज्ञानवादाचा पुरस्कार हा कबीरांच्या दोह्यामध्ये आपल्याला सतत जाणवतो. आपल्याला हे सर्वांना ज्ञात आहे. कबीरांच्या गोष्टीही आपल्याला अनेक ज्ञात आहेत. मी तिकडं न जाता म्हणजे आमच्या महानायकांनी, आमच्या महापुरुषांनी संतांच्या विचारातलं जे महत्वाच्या ज्या बाबी आहेत, त्या महत्वाच्या बाबीचा अंगीकार केलेला आहे. नव्हे जे अखंड जे आहेत, त्या अखंड जे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्याची रचना केलेली ती अभंगाच्या धर्तीवर आहे. की इकडे जे सांगितलेलं आहे, सत्य हाच धर्म करावा कायम, म्हणजे सत्य हा धर्म आहे आणि सत्याचं धर्माचं कायम केला पाहिजे. आणि शिक्षणाच्या संदर्भाने सुद्धा महात्मा फुलेंनी जे केलेलं सर्व क्रांतिकारक कार्य आहे, याच्यामध्ये आम्हाला सहजपणे साम्य आढळून येतंय. आम्हाला व्यसनाधीनतेपासून दूर राहिलं पाहिजे असंही संतांच्या साहित्यामध्ये सांगतंय. आणि आम्ही इकडे जर पंचशिलातलं जे शीर जर बघितलं तर त्याची कुठंतरी आम्हाला एक नाळ जुळलेली दिसते. इकडे सांगितलं की सुरा मेरा मज्ज पमाद ठाणा वैरमणी सिक्खापदम समाधी आम्ही. आणि इकडे संत रविदास सांगतात की रेदास मदिरा खा पीजिए जो चढ़े चढ़े उतराय, नाव महारस पीजिए जो चढ़े जो कभी ना उतराय. अरे मदिरा काय पिताजी, पिल्यानंतर तुमची संध्याकाळी उतरून जाते. त्यापेक्षा तुम्ही काय करा, नामाचं जे आहे म्हणजे विचारांचं जे महत्व आहे, विचारांना अंगीकृत करा. एकदा तुम्ही समतेच्या विचारांचे, बंधुताच्या विचारांचे, न्यायाच्या विचारांचे आणि जर एकदा स्वाभिमानी बनले की तुम्हाला तुमची जी ती नशा आहे, ती नशा कधी उतरणार नाही. अशा पद्धतीचं यालाच पुढे जाऊन संत सेना महाराज खूप छान पद्धतीने सांगतात की गांजा भांग अफू घेऊ नका सुरा, दरिद्री संसारा आणती, रांडबाजी आणि खेळू नका जुगार, भांडण बाजार दुष्टवाणी. म्हणजे जे चारित्र्य आहे ते चारित्र्य सुद्धा म्हणजे कामे सुमेच्छारा वैरमणी सिक्खापदम समाजे, याची सांगड आमच्या सहजपणे लक्षात आली पाहिजे. ही सांगड आहे संतांचा जो विचार आहे. संतांनी जे सर्व जे आंदोलन पुढे नेलेलं आहे हे तथागतांच्या विचारावरती आहे. हे फक्त आम्हाला त्याची सांगड आणि ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. विषमतेवर प्रहार करताना संतांनी स्पष्टपणे अनेक ठिकाणी त्यांच्या अभंगामध्ये केलेलं आहे की जसं तुलसीदास हा विषमतेचा पुरस्कार करताना म्हणतो की पूजिये विप्र शील गुण हीना. म्हणजे जर एखादा विप्र आहे, जो ब्राह्मण आहे आणि तो जर शील नाहीये, ज्ञान नाहीये, गुण नाहीये, तरी तो हीन असतं, तरी त्याची पूजा करा. न पूजिये शूद्र ज्ञान परविना. एखादा शूद्र आहे आणि तो ज्ञानाने परिपूर्ण असेल, शीलवान असेल, तरी त्याला पूजू नका. जे तुलसीदास सांगतात ते विषमतेचा पुरस्कार करतात, त्यावरती प्रहार करताना संतांनी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या संत तुकारामांचा फार महत्वाचा अभंग आहे की जे अस्पृश्यता आहे, त्या अस्पृश्यतेचं जी लोक समर्थन करतात, त्या अस्पृश्यतेवर प्रहार करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, महाराशी शिवे कोटे तो ब्राह्मण नव्हे. महाराला शिवल्याने किंवा अस्पृश्याला शिवल्याने जर त्याला विटाळ होत असेल तर तो ब्राह्मण नव्हे. महाराशी शिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही देह त्यागीता नाही. त्याचं प्रायश्चित्त काय आहे, त्याने देह जरी त्याचा त्यागला, त्याला मृत्यूदंड जरी दिला, तरी त्यातून तो मुक्त होणार नाही. इतकं स्पष्टपणे संतांनी अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. पुन्हा याला जोडून अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. अभंग फार मार्मिक आहे. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली, वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध कुळ याता उभयता. म्हणजे एकीकडं विषमतेवरती प्रहार करताना संतांनी फार कठोर शब्दांचा वापर केलेला आहे की अभक्त असेल आणि जरी तो ब्राह्मण असेल तर त्याचे तोंड काळं होऊ. विषमतावादावरती प्रहार करत असताना संतांनी खूप छान पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे, मांडणी केलेली आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेवरती प्रहार करत असताना गुरु रविदासांचा फार एक दोहा आहे, जो दोहा असं सांगतोय, रविदास जात के कारणे उलझ रहे सब लोग,
मनुष्यता को खा रहा है जात का रोग. म्हणजे जातीचं जे लोकांमध्ये जी घुसलेली आहे ती जातीमध्ये लोक जी विषमता आहे त्या जातीच्या माध्यमातून की माझी जात उच्च की माझी जात तुझी जात हलकी ही जी आहे ही फार चुकीचं आहे. हे सर्व थोतांड आहे. याच्यावरती सहजपणे संत रविदास प्रहार करतात. त्यांच्या अनेक दोह्यामध्ये किंवा इतर संतांनी सुद्धा त्या व्यवस्थेवरती प्रहार केलेला आहे. धर्माच्या बाबतीमध्ये पण फार समता प्रस्थापित करतात. संतांनी सांगितलेलं आहे की जी विषमता आहे ती विषमता ही चुकीची आहे. संत तुकाराम महाराजांचा त्या संदर्भाने फार प्रसिद्ध असा अभंग आहे की काय बा करीसी सोवळे ओवळे मन नाही निर्मळ वावगेची. जे सोवळं ओवळं जो प्रकार आहे तो साप चुकीचा आहे. त्याची थोतांड आहे. त्याच्यामध्ये काही नाहीये. किंवा आणखी त्याचा अभंग आहे अवघी एकाचीच विण तेथे कैसा भिन्न भिन्न. हे आपण सर्व एकाच म्हणजे याच्याकडून जन्मलेले आहोत. म्हणजे आता असा हा त्या धर्माचा किंवा हा या धर्माचा म्हणून त्याचे काय जे शरीराचे जे अवयव आहेत हे काय वेगवेगळ्या ठिकाणी नाहीयेत किंवा त्याचं जे संस्कार आहेत किंवा तो जो हे आहे त्याच्यामध्ये काय वेगळं नाहीये. हे म्हणजे प्रत्येक जण हा आपण सर्व एकाचीच वीण आहे. ते जे भिन्नता आहे ती भिन्नता फार चुकीची आहे. त्याला जोडून म्हणतात विठुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. जो भेदाभेद केला जातोय तो अमंगळ आहे, तो चुकीचा आहे. आणि यालाच भारतीय संविधानामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये विश्वभूषण डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा ज्या भेदाभेदाला जो भेद केला जातोय जी विषमता केली जाते तिला प्रतिबंध केलेला आहे. आणि म्हणून समतेचा जो विचार आहे विषमतेवरती प्रहार करताना संतांनी प्रभावी शब्दांचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. आणि एकदा संतांनी चिकित्सक विचाराला प्रोत्साहन दिलेलं आहे की चिकित्सा फार महत्वाची आहे आणि चिकित्सक विचारांच्या माध्यमातून सत्य जे आहे त्या सत्याचा स्वीकार करा. सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता. बहुमत जरी वेगळं काही सांगत असलं पण जे सत्य आहे ते सत्य जाणून घेणं महत्वाचं. आपल्याला सर्वांना माहित आहे की कोपर्निकस सारखं ज्याला सांगितलेलं आहे किंवा पृथ्वी ही स्थिर आहे आणि बाकीचे सर्व तिच्या भोवती फिरतात. परंतु सत्य हे होतं की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वीचे सगळे उपग्रह जे ग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरतात. परंतु हे सत्य अनेकदा त्या काळामध्ये अनेकांना पोचलं नाही. म्हणजे बहुमत ह्या दृष्टीनं नव्हतं तरीही जे सत्य आहे ते सत्य सांगण्याचं धाडस संतांनी केलेलं आहे. आणि ते जो विचार आहे तो क्रांतिकारी विचार त्यांनी लोकांपर्यंत सहजपणे पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि यासाठी निवडलेले जे माध्यम आहे ते माध्यम आहे कीर्तन. आपण कीर्तन या शब्दाचे जर फोड बघितली किंवा कीर्तन म्हणजे काय हे जर समजून घेतलं तर ज्यामध्ये वर्तनात इष्ट बदल होतो ते कीर्तन. म्हणजे कीर्तनाचा उद्देश लोकांना हसवणं लोकांचं मनोरंजन करणं हा नाहीये तर कीर्तनाचा उद्देश आहे प्रबोधन. प्रबोधन आणि लोकांमध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून परिवर्तन इष्ट परिवर्तन करण्यासाठी कीर्तन या माध्यमाचा संतांनी प्रभावीपणे वापर केलेला आहे. आणि हा वापर करत असताना संत नामदेवांनी या माध्यमाचा फार सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून पंढरपूरच्या वाळवंटामध्ये त्यांनी सर्व जे मंडळी आहे त्या सर्वांना एकत्र करून कीर्तन या माध्यमाचा प्रभावीपणे वापर केलेला आहे. आणि त्यासाठी पंढरपूर असं जे क्षेत्र आहे की पंढरपुराच्या विषयी फार महत्व आहे की या ठिकाणी जे सर्व वैष्णव आहेत किंवा जे सर्व वारकरी आहेत कोणत्याही यारे जसं मी सुरू यारे यारे लहान थोर सर्व नारी आणि नर या ठिकाणी त्या सर्वांना येता येतंय. किंवा नामदेवांनी विठ्ठलाने केला मळा जे गोपाळ जे आहेत ज्यांना गोपाळ सुद्धा म्हटलेलं आहे त्या सर्वांना एकत्र करून त्या ठिकाणी त्यांना समतेच्या विचारावरती आचरण करण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे. पुढे सांगत असताना चिकित्सा करत असताना संतांनी चिकित्सा करणं फार महत्वाचं आहे. त्याला सहजपणे तुम्ही स्वीकारू नका. याच्यासाठी आपल्याला संत सेवालाल महाराजांचा सुद्धा एक फार प्रसिद्ध असा दोहा आहे की जान जो छान जो पचच मान जो. जाणून घ्या छानून घ्या. त्याला जाणल्यानंतर एखादी गोष्ट आली आहे तिला सहजपणे स्वीकारू नका. ती काय आहे ती जाणून घ्या. जाणून घेतल्यानंतर तिची चिकित्सा करा तिची छाननी करा. आणि जर ती सर्व कसोट्यावरती योग्य असेल तरच त्या गोष्टीला माना तरच त्या गोष्टीचा स्वीकार करा. आणि अशाच पद्धतीने संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. संतांनी जे कर्मकांड आहे ज्या अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवरती प्रहार केलेला आहे.
आणि ह्या अंधश्रद्धेवरती प्रहार करत असताना संतांनी जो महत्वाचा जो म्हणजे भारतीय संविधानाचा 51 क मध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोन जो सांगितलेला आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन याची जर आम्ही मुळं जर बघितलं तर ती संतांच्या विचारात सुद्धा आहे. हे संत म्हणतात की नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागी पते. नवसाने जर कन्या आणि पुत्र होत असतील तर नवरा करायची काय गरज आहे. किंवा अशाच पद्धतीने शेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजे भूते किती. आपल्या म्हणजे आपल्या पोटासाठी अनिका पिढी काय ती देईल बऱ्हाडी. म्हणजे ही शेंद्री हेंद्री जी दैवता आहेत हे सर्व थोतांड आहेत, ते बऱ्हाडी आहेत. अशा पद्धतीने संतांनी सांगितलेला जो विचार आहे तो क्रांतिकारक विचार आहे आणि त्यांनी ही सर्व करायची गरज नाहीये. पुढे जाऊन सांगताना संत म्हणतात की प्रयत्नवाद फार महत्वाचा आहे. तुमचं जे कर्म हे फार महत्वाचं आहे आणि तुम्ही तुमच्या कर्मावरती तुमचं जे कार्य आहे त्या कार्यासाठी प्रामाणिक राहा, ते कार्य करीत राहा. यालाच जर तुम्ही सतत तुमच्या कामात जर राहिले तर तुम्हाला यश किंवा त्यामध्ये सफलता निश्चितपणे मिळते. त्याचं एक उदाहरण फार संत तुकाराम महाराज साधुनी बचना खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पहावे. साधुनी भुजंग धरतील हाती आणि का कापती देखोनिया असाध्य ती साध्य करीत असा असं कारण अभ्यास तुका म्हणे. अभंगाचा अगदी पटकन तुम्हाला अर्थ सांगतो की साधुनी बचनाग खाती तोळा म्हणजे विष आहे बचनाग, नागाचं जे विष आहे जर हे थोडं थोडं जर सेवन केलं तर ते सहजपणे पचू शकतं. इतर जण आणि का ते डोळा न पहावे, इतर जण त्याला पाहू बी शकत नाही. पुढे काय साधुनी भुजंग धरतील हाती, जे सर्पमित्र वगैरे जे आहेत हे आपण बघा हे जे साप आहे त्या सापाला सहजपणे पकडतात. आणि के कापती देखोने अनेक जण त्याला पाहून सुद्धा घाबरतात. असाध्य ते साध्य, असाध्य ज्या गोष्टी आहेत त्या साध्य होऊ शकतात, परंतु त्यासाठी काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे आणि प्रयत्न करावे लागणार आहे. जर आपण सतत अभ्यास केला तर निश्चितपणे यश मिळतंय, त्यामध्ये तुम्ही सक्सेस होऊ शकता. आणि म्हणून हा प्रयत्नवाद आम्हाला संतांच्या विचारामध्ये सहजपणे स्पष्टपणे जाणून येतो. विषमतेवर प्रहार करताना पुन्हा एकदा संत नामदेव म्हणतात की नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध तुम कहा के बामन हम कहा के सूद. म्हणजे नाना वर्ण गवा जे प्राण्यामध्ये त्यांच्यामध्ये हे असू शकते, वर्ण असू शकतात किंवा वेगवेगळे प्राणी असू शकतात, परंतु आमच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय उनका एक वर्ण दूध, दूध हे जे आहे तुम कहा के बामन हम कहा के सूद. म्हणजे आम्ही शूद्र कसे आहोत तुम्ही कसे बामन, हे सर्व खोटं आहे. कारण मानव जातीमध्ये हा जो भेद आहे हा भेद निरर्थक आहे, हा चुकीचा आहे. हा भेद कुणी आणला आहे तर या संदर्भानं पुन्हा एकदा संत तुकाराम महाराज म्हणतात शिखा सूत्र याचा तू तोडी संबंध मग तुझं बाध नाही नाही. शिखा आणि सूत्र, शेंडी आणि जानवं याचा तू संबंध तोड. जर तू याचा संबंध तोडला, याच्यापासून जर तू मुक्त झाला तर तुला कोणतीच बाधा होणार नाही. तू या पासून मुक्त होणं तुझं फार महत्वाचं आहे. मी माझं म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला हा जो अभंग आहे हा अभंग आम्हाला ब्राह्मणवादापासून मुक्त करण्यासाठी फार महत्वाचा आहे. ज्या ब्राह्मणवादामध्ये आजही मनुस्मृतीच्या गोष्टीचं समर्थन केलं जातं, ज्या मनुस्मृतीला 25 डिसेंबर 1927 ला विश्वभूषण डॉक्टर आंबेडकरांनी तिचं दहन केलेलं आहे किंवा ती नको आता आणि त्याला पर्याय म्हणून 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाचा आम्ही अंमल करत आहोत. म्हणजे पर्याय दिलेला आहे, त्या पर्यायाचा स्वीकार करणं, त्याचं आचरण करणं, त्याचा अंगीकार करणं, त्याला बघणं हे फार महत्वाचं आहे. वेदावरती किंवा जे पुराण आहे त्या पुराणाचं जे आहे हे सुद्धा पाखंड आहे. आणि हा वेदा आणि पुराण याच्यावरती प्रहार करताना संतांनी पुन्हा सांगितलेलं आहे, पुन्हा रविदासांचाच प्रसिद्ध असा दोहा आहे की चारी वेद करे खंडोती. चारही वेदांचं मी खंडन करतोय, जन रविदास करे दंडोती. आणि या खंडनानंतर जे जन आहेत, लोक आहेत, ते रविदासांना दंडोत करत आहेत. किंवा पुन्हा संत तुकाराम महाराज म्हणतात वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा येरांनी वाहावा भार माता. वेदांचा अर्थ आम्हाला माहिती आहे, आम्हाला तुम्ही सांगण्याची गरज नाहीये. आणि त्यामध्ये काय आहे तर त्यामध्ये काहीही नाहीये. आणि खरं काय आहे तर ते संतांचे जे अभंग आहे ते अभंग फार महत्वाचे आहेत. आणि पुन्हा एकदा सर्व जे संत नामदेवांचं जे क्रांतिकारक कार्य आहे की आपल्याला सर्वांना माहित आहे, संतांनी सर्वांना एकत्र घेऊन एकतेचं समतेचं जे रोपटं आहे ते समतेचं रोपटं लावण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला संत सावता महाराजांसारखा जो संत आहे, जो पंढरपूर पासून जे आरण जवळ आहे, ते कर्माला महत्व देतात. ते एखाद्या वेळेस पंढरपूरला जात नाहीत आणि त्या ठिकाणी काय म्हणतात
की कांदा मुळा भाजी अवकी विठाबाई माझी. कांदा मुळा माझं जे काम आहे ते कामच माझी पूजा आहे किंवा तेच माझा विठ्ठल आहे, तोच माझा पांडुरंग आहे. आणि म्हणून कामाला महत्व देणारे हे जे आमची सर्व संतांची मांदी आळी आहे, यामध्ये पुन्हा एकदा संत कुणाला म्हणायचं, संत कसा ओळखायचा, या संदर्भामध्ये संतांचं लक्षण सांगत असताना सांगतात की जे का रंजले गांजले ते अशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रिप्रेझेंटेशन, आरक्षणाचं जर आम्हाला नातं कसं जुळवायचं असं तर सहजपणे लक्षात येतं की जे रंजले गांजलेले आहेत, जे दुःखी आहेत, जे पीडित आहेत, ज्याची अपंगिता नाही, जे अपंग आहेत, यांना जो आपलं म्हणतोय, त्यांना जो प्रतिनिधित्वाची संधी देतोय, त्यांच्याशी जो आदराने वागतोय, त्यांना जो मान सन्मान देतोय, त्यांना शैक्षणिक ज्या सवलती देतोय, हे जे सर्व जो करतोय, त्यांना जो हृदयाशी धरतोय, तो खरा साधू, तो खरा देव किंवा तो खरा पांडुरंग. आणि म्हणून त्याला साधू म्हणायचं, त्याला संत म्हणायचं. याच्यामधून आम्हाला सहजपणे जातं की रिप्रेझेंटेशन, आरक्षण किंवा प्रतिनिधित्वाचं जे संधी आहे ही संतांनी सुद्धा सांगितले की जे काय रंजले गांजले ते असे म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव त्या तेथेची जाणावा. ज्याची अपंगिता नाही त्याशी धरी जो रधी दया करणे जी पुत्राशी तोची दासा आणि दासी. म्हणजे पुत्राला जे प्रेम आहे तेच दास, म्हणजे त्याचे जे नौकर आहेत किंवा दासी आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा तोच जो न्याय करत असेल तो देव आहे, तो साधू आहे. आणि हे आम्हाला कुठं सहजपणे कशात लक्षात येत आहे की जे रिप्रेझेंटेशन आहे ते, जे रिप्रेझेंटेशन आम्हाला सहजपणे याच्यातून लक्षात येते. शिक्षण फार महत्वाचं आहे आणि शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा संत रविदास म्हणतात सत्य विद्या को पडे सदा प्राप्त करे ज्ञान. शिक्षण महत्वाचं आहे आणि ती कशी विद्या, सत्य विद्या, जे सत्य आहे ती विद्या आम्ही प्राप्त केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे सहज सदाशिव पेठेमध्ये लिहिलेली पुस्तकं आम्हाला सत्य वाटतात आणि त्या पुस्तकामध्ये आमच्या समाजात जे आहे ते त्या पुस्तकात नाहीये आणि पुस्तकात जे आहे ते समाजात नाहीये. आणि म्हणून सत्य विद्या जी आहे आम्हाला सहजपणे लक्षात येतंय की राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या क्रांतिकारक कार्यामध्ये सहजपणे मुक्ता साळवे सारखी जी विद्यार्थिनी आहे, जी 15 फेब्रुवारी 1885 ला जी निबंध लिहिते, जो निबंध जगभरामध्ये आजही आम्हाला त्याच्यामध्ये ते येतात, ती विद्यार्थिनीवरती. म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जो सिलेबस बनवला होता, जो अभ्यासक्रम बनवला होता, त्यामधून निर्माण झालेले जे विद्यार्थी होते हे चिकित्सक होते, प्रश्न विचारणारे होते आणि ते सहजपणे कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणारे नव्हते, ते चिकित्सक होते. आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांची, असेच विद्यार्थी घडले पाहिजे, असं ज्ञान आम्ही प्राप्त केलं पाहिजे. म्हणून संतांनी सुद्धा त्या संदर्भाने विवेचन केलेलं आहे, टिप्पणी केलेलं आहे. यालाच विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही आज जे बहुजन समाजातली माणसं आहोत यांनी शिक्षण घेतल्यानंतर गुरगुरणं सोडून दिलंय का याचा विचार करावा लागणार आहे. शेळीचं दूध झालेलं आहे का ते, किंवा म्हशीचं दूध झालेलं आहे याचाही आम्हाला विचार करावा लागणार आहे. आणि आमचं जे गुरगुरणं आहे, आमची जी चिकित्सा करण्याची जी किंवा विचार करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. त्या संतांनी सर्व संतांना सोबत घेत असताना म्हटलंय की इकडे संत जनाबाईला ज्या ठिकाणी तिला हलक्या जातीची वगैरे म्हटलं, पण ती सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये होती आणि ती आव्हान करते, चॅलेंज करते महिला की डोईचा पदर घेऊन खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. म्हणजे जो डोईचा पदर आहे तो मी काय करीन, त्याला खांद्यावरती घेऊन मी कंबर कसून मी सुद्धा या आंदोलनामध्ये बाजारात जाऊन हे आंदोलन करील. म्हणजे यांचं स्त्री म्हणून जो सन्मान आहे किंवा स्त्री म्हणून जे प्रतिनिधित्व आहे, या प्रतिनिधित्वाचा आम्हाला संत साहित्यामध्ये, संतांच्या चरित्रामध्ये, संतांच्या वाङ्मयामध्ये सहजपणे ह्याही गोष्टी जाणून येतात. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही सहजपणे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. संतांनी जे सर्व कार्य केलेलं आहे त्यांचा हेतू आहे की उजळाया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं काय आहे आणि खोटं काय यासाठी संतांचं आंदोलन आहे, यासाठी संतांचं कार्य आहे. आणि यामधून आम्हाला त्यांनी सांगितलेल्या ज्या अनेक गोष्टी आहे त्या गोष्टींचं आम्ही सहजपणे समजून घेणं महत्वाचे आहे. ज्या दंतकथा आहेत, ज्या भाकड कथा आहेत, यावरती सुद्धा संतांनी प्रहार केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे लिहूनच ठेवलेलं आहे की नका दंत कथा येथे सांगू कोणी, कोरडे ते मानी बोल कोणी. म्हणजे जे कोरडे बोल आहेत ह्या दंतकथा आम्हाला सांगू नका. आणि समतेचा पुरस्कार करत असताना समतेच्या संदर्भाने विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळांचा मेळा. सर्व जे संत आहेत, सर्व बहुजन समाजातले जे सर्व संत आहेत त्या सर्वांना
प्रबोधनासाठी, त्यांना कीर्तन करण्यासाठी किंवा समाजाला प्रबोधन करण्यासाठी त्यांना पुढं आणलेलं आहे. आणि म्हणून हे फार महत्वाची गोष्ट आहे की ज्या अनेक जे भोंदू आणि साधू याच्यामध्ये फरक करत असताना संत कसे ओळखायचे या संदर्भाने पुन्हा संतांनी सांगितले की ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावून या राखा डोळे झाकुनी करती पाप दावडी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती आशांची संगती जळावी आशांची आम्हाला संगती नको. याचबरोबर संतांनी अंधश्रद्धेवरती सुद्धा प्रहार केलेला आहे. ज्या दिशा आहेत जे मंगळ वगैरे जे प्रकार सांगितलेले आहेत किंवा हे ज्या काही अंधश्रद्धा डोक्यात घातलेल्या याच्यावरती संतांनी स्पष्टपणे प्रहार केलेला आहे. आणि अभंगा म्हणतात ते सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान त्याचा आम्हासी कंटाळा पहाओ नावडती डोळा. जे भविष्य सांगतात वगैरे जे सांगतात हे सर्व याच्यावरती आमचा विश्वास नाहीये. हे सर्व थोतांड आहे. कालची जी घटना आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की फार चुकीची आहे की जे सरळ वास्तूचे जे गुरुजी वगैरे होते जे इतरांचं घरातले दोष सांगून ते दोष दुरुस्त करण्याच्या नावावरती जे ज्यांनी ज्योतिषाच्या नावाने ज्यांनी फार हे केलं होतं काल त्यांचाच फार चुकीच्या पद्धतीने हुबळी या ठिकाणी झालेलं म्हणजे ज्यांना स्वतःच भविष्य माहित नव्हतं ते इतरांचं भविष्य काय सांगणार याचा आम्ही विचार केला पाहिजे. शाहू महाराजांचा सुद्धा या संदर्भाने प्रसंग आहे. मी त्या तिकडं जाणार नाहीये परंतु आम्हाला संत साहित्यामध्ये असणारे जे फार महत्वाच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी समजून घेणं आणि त्यावरती विचार करणं फार महत्वाचं आहे. वारी जी आहे ही वारी फार महत्वाची आहे. वारी आणि इकडे चारिका याच्यामध्ये आम्हाला सहजपणे एक साम्य आढळून येतंय. इकडं आमची जी पताका आहे जी दिंडीमध्ये असणारी पताका आणि इकडे जे आमचं चिवर आहे जिकडं जे अष्टांग हे आहे आणि इकडं जी वीट आहे यामध्ये अनेक गोष्टीचं साम्य आहे. मी अगदी शेवट करत असताना फार महत्वाच्या गोष्टी तुमच्या पुढे ठेवत असताना जे साम्य आहे त्या साम्याच्या संदर्भाने अगदी बोलल की संत सोयराबाई या सुद्धा विठ्ठल भक्तीमध्ये हे त्यांचा एक प्रसिद्ध असा अभंग आहे. देहासी विटाळ म्हणती सकळ आम्हा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहाची विटाळ देहीची जन्मला सोवळा तो झाला कवन धर्म. बुद्धांचा जो उल्लेख आहे तो त्या ठिकाणी मी तुमच्या पुढे ठेवतोय की देहासी विटाळ म्हणती सकळ. देहाला जे स्त्रियांना जे मासिक धर्म आहे त्या मासिक धर्मामध्ये जो विटाळ जो आहे ते सर्व खोटं आहे किंवा त्यामध्ये काही नाहीये. आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध म्हणजे देहाचा विटाळ देहेची जन्मला सोवळा तो झाला कवन धर्म. देहाचा जो विटाळ तो चुकीचा आहे. तो विटाळ वगैरे काहीच नाहीये. म्हणजे इथे साम्य आहे की आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. पुन्हा एकदा आम्हाला संत तुकाराम नामदेव महाराजांचा एक अभंग आहे की बौद्ध अवतार आम्ही झालो संत वर्णाया मात नामा म्हणे. बुद्धांचा जो विचार आहे वर्णावा आहे तो विचार सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आम्ही तो विचार सांगत आहोत. संत नामदेव गाथेमध्ये 1236 नंबरचा हा अभंग आहे. याचा अर्थ आहे की उच्च निश्चिता संपविण्यासाठी आम्ही संत झालेलो आहोत आणि हे संत हे बुद्धाचे अनुयायी आहेत. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक लेखामध्ये एक वर्णन आहे किंवा त्यांनी लिहिलंय 25 डिसेंबर 1954 पंढरपूरची जी मूर्ती आहे वास्तविक ती पांडुरंगाची मूर्ती म्हणजे जी बुद्ध मूर्ती आहे. ती लिहितात की मी यावर एक प्रबंध लिहित आहे जो की पुण्यातील संशोधन मंडळाकडे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. पांढऱ्या कमळास पाली भाषेमध्ये पांडुरंग म्हणतात. पुन्हा एकदा शुद्ध बुद्ध मुक्त समाधीचे सुख ते उभे प्रत्यक्ष वाळवंटी हृदयी धरुनी नामा निजबोधे निमाला शीन हरपला संसाराचा. संत नामदेव गाथा अभंग क्रमांक 523. शुद्ध बुद्ध मुक्त समाधीचे सूत्र ते उभे प्रत्यक्ष वाळवंटी हृदयी धरुनी नामा निजबोधे निमाला शीन हरपला संसाराचा. आणखी एक त्याला जोडून आहे शोधाचा महाशोध बोधाचा महाबोध शुद्धाचाही शुद्ध बुद्ध विटेवरी. संत नामदेव गाथा अभंग क्रमांक 2103. आणि शेवटचा 1-2 अभंग त्याला जोडून बौद्ध अवतारी माझी अद्रष्टा मौन्यमुखी निष्ठा धरियेली. संत तुकाराम महाराजांचा अभंग लोकांची यासाठी श्याम चतुर्भुज संतासवे गुज बोलत असे
आले कलियुगा माझी असंचिता डोळा हाकलीत न पडेसी म्याच तुझे काय केले नारायण काय नये करुणा तुका म्हणे. संत तुकाराम महाराजांचा 4160 क्रमांकाचा अभंग. बौद्ध अवतार माझी अदृष्टा मौने मुखी निष्ठा धरियेली. म्हणजेच संत नामदेव महाराज किंवा संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही बुद्धांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आलेलो आहे. आणि शेवटी कलियुगी बौद्ध रूप दरी हरी तुकोबा शरीरी प्रकटला. म्हणजे तुकाराम महाराजांचं जे कार्य आहे त्या कार्याला अशा पद्धतीने मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. आजच्या प्रसंगी बहुजन संघटक या पेजवरती आषाढी वारीच्या निमित्ताने या ठिकाणी मी रामेश्वर तिरमुखे राज्यप्रभारी सत्यशोधक वारकरी महासंघ मला या ठिकाणी या पेजवरती आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली आहे, आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि आपण बहुजन समाजाला जोडण्यासाठी आपला वेळ, बुद्धी, श्रम आणि पैसा ही निश्चितपणे या आंदोलनाच्या माध्यमातून द्याल अशी आशा आणि विश्वास बाळगतो. थांबतो. धन्यवाद.